गणपतीपुळ्यातील सागरी लाटाने घेतले आहेत 5 तरुणांचे जीव. 5 गरीब कुटुंबाचा आधार समुद्राने गिळंकृत केलाय. मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन घेतले आणि समुद्राचा आनंद घेण्यासाठी हे 5ही तरुण पाण्यात उतरले आणि मोठ्या लाटाने त्यांना खोल पाण्यात ओढले. एका क्षणात 5 जणांचा जीव गेलाय, तर एका तरुणाला वाचवण्यात जीवरक्षक दलाला यश आलंय. हे 5ही तरुण पैठण तालुक्यातील बिडकीन गावचे रहिवासी आहेत. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. बिडकीन मधील 19 तरुणांचा ग्रुप सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकण सहलीला गेला होता. शुक्रवारी रात्री हे सर्वजण गणपतीपुळे येथे मुक्कामी आले होते, तर काल सकाळी आंघोळ नाश्ता करून गणपती मंदिरात दर्शनाला गेले. त्यानंतर सकाळी 10 वाजता समुद्र किनाऱ्यावर पोहोचले. अनेक तरुण समुद्रामध्ये लाटांचा आनंद घेण्यासाठी समुद्रात उतरले, मात्र काही क्षणातच मोठ्या लाटा सुरू झाल्या. मात्र या तरुणांना या लाटांचा अंदाज आला नसल्याने यातील 6 जण खोल पाण्यात ओढले गेले. आपले मित्र बुडतायत हे लक्षात आल्याने सगळ्यांनी मदतीसाठी आवाज दिले. त्यामुळे जीवरक्षक दलाच्या तरुणांनी लगेच पाण्यात जात एकाचा जीव वाचवला, मात्र 5 जण खोल पाण्यात गेले. रात्री उशिरापर्यंत यांचे मृतदेह मिळाले नव्हते. आनंद नरवडे, अनिकेत हिवराळे, प्रेम आदमाने, आदित्य राऊत, यश कांबळे हे 20 वर्षीय 5ही तरुण बिडकीन गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबातील परिस्थिती खूपच हलाखीची असून हेच मुले आपल्या घराचे आधार होते. यातील आनंद नरवडे या तरुणाची आई धुणे भांडे करते, तर वडील रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. तर आनंद हिवराळे हा आई वडिलांना एकुलता एक असून हाच आनंद एका मोबाईल दुकानात काम करून आई वडिलांचा सांभाळ करत होता. त्यानंतर प्रेम आदमाने हा देखील आई वडिलांना एकुलता एक होता. तो आईसोबत एका कंपनीत कामाला जात होता, तर त्याला रील्स बनवायची खूप आवड होती. आदित्य राऊत हा देखील एकुलता एक होता, तर आई शिवण काम करून कुटुंब चालवत होती. तर आदित्य हा देखील मिळेल ते काम करून घरामध्ये हातभार लावत होता. यश कांबळे याचे वडील मागील काही दिवसांपूर्वी निधन झाले होते, तर यश हा चप्पलच्या दुकानात काम करून आपले कुटुंब चालवत होता. हे 5ही तरुण गरीब घरातून असून हे सगळे कुटुंबाचे आधार होते, मात्र यांच्या जाण्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहेत. यातील 4 जण एकुलते एक असल्याने आई वडिलांचा आधारच तुटल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर संपूर्ण पैठण तालुक्यात शोककळा पसरली आहे.